ग्रंथालय समृद्ध तर गाव समृद्ध. बापू तारदाळकर. तारदाळ येथील ग्रामीण कथाकार शंकर पाटील ग्रंथालयाला रविवारी सकाळी ज्येष्ठ साहित्यिक बापू तारदाळकर यांनी सदिच्छा भेट देत वाचन संस्कृतीच्या जपणुकीबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या 40 वर्षाच्या साहित्यिक व वाचन चळवळीतील प्रवासातील अनुभव कथन करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे भांडार नसून समाज घडवण्याचे केंद्र आहे, असे सांगताना तारदाळकर म्हणाले की ग्रंथालय समृद्ध झाले तरच समाजाची बौद्धिक उंची वाढते. ग्रामीण भागातील युवकांनी वाचनाची सवय जोपासली पाहिजे, कारण वाचनामुळे विचारशक्ती विकसित होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील विविध प्रसंग सांगत साहित्य निर्मितीतील संघर्ष, प्रेरणा आणि सातत्य यावर प्रकाश टाकला. वाचन चळवळ कशी वाढवता येईल यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. विशेषतः विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी न जाता पुस्तकांशी मैत्री करावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला गावातील साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि ग्रंथालयाचे पदाधिकारी CA चंद्रकांत चौगले, अध्यक्ष यासिन मुजावर, उपाध्यक्ष राजू शिंदे, सचिव विलास पाटील, सदस्य गजानन खोत, विजय भगत, चंद्रकांत तांबवे, सुचिता कदम, गणेश पाटील, निलेश वाणी, अरुण शिंदे, श्रीकांत कांबळे, निसार सुतार, ग्रंथपाल, सोनम शिंदे, भाग्यश्री नर्मदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनीही तारदाळकर यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अनुभवातून प्रेरणा घेतली. ग्रंथालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बापू तारदाळकर यांनी ग्रंथालयास ग्रंथभेट दिली. या भेटीमुळे ग्रामीण भागात वाचन संस्कृतीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ग्रंथालय अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी सर्वांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन यांनी केले.